उगाच आता हे नौटंकी सुरू करू नका, बस झालं बस. उगाच इमोशनल खेळायला जाऊ नका शरद पवारांची. दैवत आहे दैवत आहे दैवत आहे, दैवताला सोडून जाताना लाज नाही वाटली काय? गुन्हा गोंधळ राहावं तरी नरहरी झिरवळ म्हणतात की छाती फाडली तरी पवार दिसतात. नरहरी झिरवळ अतुल पटेल आणि तटकरे देखील किती वाजता बोलले हे काल म्हणाले त्यांच्या प्रत्यावेशनानंतर की पवार दिसतात. म्हणजे आमचं दैवत शरद पवार आहे. आई काय या विषयावर मला माझं दैवत दिवत याच्यावर मला काय बोलायचं नाही. साहेब सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा हृदय होतं, त्याला सुद्धा भावना होत्या. हे समजणाऱ्या माणसांनी आधी साहेबांची क्षमा मागावी. साहेब मला माफ केला, माफ केल्यानंतर काय बोलायचं ते बस झालं. आता दैवत आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, दिलंय साहेबांनी. झिरवळ साहेब विसरू नका, हे दिलं गेलं ते सगळं साहेबांनी दिलं तुम्हाला. उगाच आता हे नौटंकी सुरू करू नका, बस झालं बस. उगाच इमोशनल खेळायला जाऊ नका शरद पवारांची. दैवत आहे दैवत आहे दैवत आहे, दैवताला सोडून जाताना लाज नाही वाटली काय? कशाला उगाच त्यांच्या कार्यकर्त्यांना चिडवतात, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात राग येईल असं. म्हणजे आम्हाला राग येतो ना, कशाला तुम्ही फसवलात ना पवार साहेबांना. नाही फसवलं तर सांगा, आम्ही नाही फसवलं. तुम्हाला उपसभापती कोणी बनवलं? कशाला उगाच निष्कारण वाद निर्माण करतात? तुमचं चालू आहे, बरं चालू आहे, साहेब बघतील ना, साहेब भूमिका घेतील ना. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये? आपलं काम नाही ना, आम्ही बोलतो का कधी? निष्कारण पब्लिसिटीसाठी काहीतरी आमचे दैवत आहेत, आमचे देव आहेत, घरात फोटो लावायला घाबरतात. मात्र आईंनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर आता प्रत्येक नेता बोलायला चालू केलंय दादांच्या गटातलं. आईबद्दल मला काय बोलायचं नाही, त्यांच्या घरातल्याबद्दल मला कुठेही एक शब्दही बोललेलो नाही, बोलणार. पण हे नरहरी झिरवळ आणि हे अशी जी कॅबी आहेत, त्यांनी कधी साहेबाच्या मनाचा विचार केलाय? साहेबांना काय दुःख झालं असेल, आजही काय दुःख असेल, त्याचा कधी विचार केलाय का? कशाला नौटंकी करतात तुम्ही? आज त्या घरी सुखी राहा ना, आम्ही आहोत आमच्या घरात सुखी. आणि प्रत्येकाला सत्ता चाटायला जायची अशी काही गरज नाही वाटत आहे. आम्हाला नाही वाटत सत्ता यावी हाताशी. पण म्हणून तुम्ही दैवत म्हणून उगाच ब्लॅक इमोशनल कशाला खेळताय? उगाच कशाला आमची डोकी फिरवतात?